माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी तिन्ही सर आपणा सर्वांचं इयत्ता 10वीमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, आपण 10वीचं पुस्तक पाहिलं असेलच। त्यामध्ये आपण अनुक्रमानिका जर पाहिलं तर आपल्याला साधारणतः 1 ते 9 प्रकरणे यामध्ये दिसतात। त्यातलं पहिलं प्रकरण जर आपण पाहिलं तर क्षेत्रफळ बघा, म्हणजे प्रात्यक्षिक भूगोलाविषयी दिलेले, आणि 2 ते 9 पाठापर्यंत आपण पाहिलं तर प्राकृतिक आणि मानवी भूगोलाचा यामध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे। मी थोडक्यात लक्षात येईल की एक पहिलं पाठ जो आहे तो हा स्वतंत्र एक म्हणावा लागेल, आणि 2 ते 9 या पाठांचा आपण विचार केला तर यामध्ये पूर्णपणे वेगळा आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल। म्हणजे यामध्ये भारत आणि ब्राझील यांची सतत तुलना केलेली आपल्याला साधारणतः दिसून येत आहे। जेव्हा आपण एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करतो तेव्हा त्यातील अनेक पैलूंचा अभ्यास केला जातो किंवा अनेक पैलू लक्षात घेतले जातात। उदाहरणार्थ त्याची प्राकृतिक रचना कशी आहे, तेथील हवामान कसं आहे, व्यवसाय कोणते केले जातात, नैसर्गिक साधनसंपत्ती कशी आहे किंवा नैसर्गिक वनस्पती प्राणी कोणकोणते आहेत, वाहतूक कशी केली जाते आणि संदेशवहन कसे आहे, असे अनेक पैलू यामध्ये साधारणतः लक्षात घेतले। आता साहजिकच प्रश्न पडला असेल की भारत आणि ब्राझील हे 2 देशच का निवडले गेले। म्हणजे साहजिकच आपला देश आहे भारत, म्हणून भारताची निवड होतीच, परंतु ब्राझीलच का? जेव्हा 10वीचं पाठ्यपुस्तक तयार करताना काही तुलनात्मक अभ्यासाची आवश्यकता होती, आणि तुलनात्मक अभ्यासाची आवश्यकता लक्षात घेऊन या पाठ्यपुस्तकात किमान 2 प्रदेश असावेत आणि त्या प्रदेशामधील तुलना टाळावी असंही साधारणतः त्यावेळी ठरलं गेलं होतं। आणि देशांचा विचार करता त्यात भारत हा एक देश असणारच हे निश्चित होतं, पण दुसरा देश कोणता घ्यावा यावर बराच विचार करण्यात आला आणि त्यासाठी काही बाबी लक्षात घेतल्या। त्या बाबी पुढील प्रमाणे बघा की आपण जो दुसरा भारताजवळला देश निवडणार आहे तो देश कसा असला पाहिजे, तो देश अतिविकसित किंवा अविकसित नसावा, ही पहिली बाब लक्षात घेतली होती। त्यानंतर दुसरी बाब होती त्यामध्ये वेगळ्या अशा तो गोलार्धातील असावा, म्हणजेच एकाच गोलार्धातील साधारणतः दोन्ही देश नसावे, तो एकाच खंडातील नसावा, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या खंडातील असणं अत्यंत आवश्यक आहे। जसं भारतामध्ये बरीचशी साम्य आहेत तशी साम्य त्याही देशामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर पुढची बाब लक्षात घेतली होती की भारताप्रमाणे सांस्कृतिक आणि प्राकृतिक विविधतेने नटलेला असा हा भारत देश आहे, त्याप्रमाणे तोही देश त्याप्रमाणे असणं अत्यंत आवश्यक होतं। किमान पुढची एक बाब लक्षात घेतली होती की किमान एका जागतिक दबाव गटाचा भारतासह तो सदस्य असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच भारताला जसे समुद्रकिनारे लाभलेले आहेत त्याप्रमाणे त्याही देशाला समुद्रकिनारा असावा। पुढची बाब महत्त्वाची आहे ती म्हणजेच की जसं भारत प्रजासत्ताक शासन प्रणाली भारतामध्ये आहे तशीच जो आपण देश निवडणार आहे त्या देशामध्ये सुद्धा कायला प्रजासत्ताक शासन प्रणाली असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं बाब म्हणजेच आपण आता 9वीपर्यंत जी काय संबोध उपयोजन जे शिकलेले आहेत ती दोन्ही देशामध्ये एकाच पातळीवरील असणं अत्यंत आवश्यक आहे, ही बाब त्यामध्ये लक्षात घेतली होती। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय की आपण जो काय अभ्यास करणार आहोत तो दोन्ही देशातील अभ्यास तुल्यबलता लक्षात घेतली पाहिजे का, त्यामध्ये तुल्यबलता असणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की जशी भारतामध्ये वैशिष्ट्य आहे तशीच त्या देशामध्ये सुद्धा वैशिष्ट्य असणं अत्यंत आवश्यक। आणि हे सर्व लक्षात घेता आपण पाहिलं की जगामध्ये अनेक देश आहेत, मग त्या देशामधला असं वैशिष्ट्यपूर्ण असा देश कोणता, तर त्यावेळी सर्वांचा अभ्यास करून लक्षात आलं की ब्राझील देशामध्ये जशी भारतामध्ये वैशिष्ट्य आहेत त्याप्रमाणे ब्राझील देशामध्ये वैशिष्ट्य आहेत, आणि त्यावेळी ठरलं गेलं की भारताजवळील ब्राझील हा अभ्यासासाठी असेल। म्हणजेच थोडक्यात सर्व बाबींच्या आधारे या अभ्यासासाठी ब्राझील देशाची त्यावेळी निवड करण्यात आलेली आहे। आता आपण जर पाहिलं तर बघा, लक्षात घ्या, भूगोल विषय आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकवत असतो। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटना असतात त्यांच्याशी आपलं पाहिलं त्यामध्ये म्हणजे त्यामधून सामावून घेणारा आपल्याला निसर्ग आहे। निसर्ग आपल्याला ऊन, पाऊस, थंडी या रूपाने आपल्याला सारखा भेटत असतो। वाऱ्याची झुळूक आपल्या अंगाला जेव्हा किंवा आपल्या अंगाशी जेव्हा खेळत असते तेव्हा आपल्याला ती आल्हाददायी कशी वाटत असते। त्यानंतर आपण पाहिलं अनेक नैसर्गिक घटना निसर्गामध्ये घडत असतात, आणि या सर्वांचा अभ्यास या भूगोल विषयामध्ये साधारणतः केला जातो किंवा भूगोल आपल्याला
हे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर भूगोल आपल्याला सतत निसर्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे निसर्गामध्ये आपण पाहिलं की अनेक सजीव आहेत, त्या सजीवांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, त्यांच्या आंतरक्रिया कोणकोणत्या आहेत, याचाही अभ्यास आपल्याला भूगोल विषय साधारणतः शिकवत असतो. आज जे आपण 10वीचं पाठ्यपुस्तक शिकणार आहोत, आपण पाठ्यपुस्तक सर्वांनी उघडून पाहिलं असेलच की यामध्ये बघा आपण की अनेक नकाशे आहेत, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या आकृत्याही दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर वेगवेगळे आपण लक्षात येईल आलेखी यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात जर आपण या पुस्तकाचं निरीक्षण केलं तर जवळजवळ 80% भाग नकाशे, आलेख आणि आकृत्या यांचा आहे. म्हणजे आपल्याला सतत जर आपण पाहिलं तर नकाशे आपल्याला वाचता आले पाहिजेत, आलेख आपल्याला वाचता आले पाहिजेत, आकृत्या आपल्याला योग्य प्रकारे वाचता आल्या तर भूगोल समजणं अत्यंत सोपं जातं. आज आपण प्रकरण 2 स्थान आणि विस्तार यांचा साधारणतः आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी पान नंबर 12 उघडायचं आहे. आकृती क्रमांक 2.3 जगाचा नकाशा आपण आपल्यासमोर ठेवायचा आहे. त्यामध्ये बघूया आपण भारताचं स्थान कुठे आहे. आता आपण जर पाहिलं तर बघा हे आपल्याला भारताचं स्थान दिसतं. म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या किंवा गोलार्धाचं लक्षात घेते आपण तर साधारणतः बघा भारताचं स्थान आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये आणि उत्तर गोलार्धात असून आपण पाहिलं तर त्याचबरोबर आपल्याला पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान साधारणतः दिसून येते. बघा लक्षात ठेवायचं कारण आपल्याला पुढे अक्षवृत्त रेखावृत्त आपण अभ्यासणार आहोत तेव्हा पूर्व आणि उत्तर गोलार्ध हे आपल्याला त्याचा उल्लेख करायचा आहे. म्हणजे आपल्याला भारताचं स्थान उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्धामध्ये साधारणतः दिसून येते. त्यानंतर दुसरा देश आपण जो घेतला आहे तो म्हणजे ब्राझील. आता ब्राझील आपण पाहिलं तर दक्षिण अमेरिकेमधील सर्वात क्षेत्रफळदृष्ट्या सर्वात मोठा असा देश. आता ब्राझीलचं स्थान आपण पाहिलं तर बघा दोन्ही गोलार्धामध्ये ब्राझीलचं स्थान आपल्याला दिसून येते. एक म्हणजेच ब्राझीलचा वरील जो भाग आहे तो उत्तर गोलार्धामध्ये येतो आणि बराचसा भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये येतो. म्हणजे ब्राझील आपण पाहिलं तर उत्तर दक्षिण या दोन गोलार्धामध्ये दिसून येतो. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर साधारणतः बघा एक पश्चिम गोलार्धामध्ये आपल्याला साधारणतः त्याचं स्थान दिसून येतं. म्हणजे ब्राझील आपण पाहिलं तर उत्तर दक्षिण आणि पश्चिम अशा या 3 गोलार्धामध्ये त्याचं आपल्याला स्थान साधारणतः दिसून येत आहे. आपण इथे दुसऱ्या पाठाला सुरुवात करण्या अगोदर बघा सुरू आपण इथे करत आहोत. त्यामध्ये आपल्याला काही 2 देशांचे या ठिकाणी राष्ट्रध्वज दिलेले आहेत. एक तर साहजिकच आपल्याला माहीत आहे भारताचा आहे आणि दुसरा आता आपल्याला माहिती आहे आपण ब्राझील शिकणार आहोत तर ब्राझीलचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला यातील खालील जी काही सूचक विधाने दिली आहेत त्याची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. आपण प्रथम बघूया भारताचा या ठिकाणी राष्ट्रध्वज बघायचा आणि त्याखाली सूचक विधाने दिली आहेत त्याची प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा की जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश कोणता. बरोबर आहे. आज आपण पाहिलं तर बघा जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या चीनमध्ये आहे आणि दुसऱ्या क्रमांकात देश पाहिला तर भारत. म्हणजे साहजिक त्याचं उत्तर भारत येईल. मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. याचंही उत्तर भारतच येईल कारण आज आपण पाहिलं तर मसाल्याचे अनेक पदार्थ भारतामधून मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. आज भारतामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर क्रिकेट हा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय समजला जातो. म्हणजे यावर आपल्याला समजतं की हे भारतामधली काही सूचक महत्त्वाची विधानं आपल्याला ते दिलेली आहेत. त्यानंतर पुढचं आपण पाहिलं तर राष्ट्रध्वज हा ब्राझीलचा आहे. आता आपण पाहिलं ब्राझील कशासाठी प्रसिद्ध आहे तर सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. आपण एक पाहिलं तर एक ते आपल्याला सांगता येईल बरं की नाही. जगाचा कॉफीपॉट असं या देशाला संबोधलं जात आहे. म्हणजे आपण जर एकंदरीत पाहिलं तर आज कॉफी उत्पादनामध्ये जगामध्ये ब्राझील हा एक महत्त्वपूर्ण देश समजला जातो आणि फुटबॉल हा खेळ या देशाचा लोकप्रिय समजला जातो. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं जे काय विश्वचषक झालेले आहेत त्यामध्ये 5 वेळा फिफा जो फुटबॉल विश्वचषक आहे तो ब्राझीलने 5 वेळा जिंकलेला आहे. त्यांचे आपल्याला प्रसिद्ध फुटबॉलपटू आपल्याला माहीत आहेत. पेले आपल्याला सांगता येईल, रोनाल्डिनो त्याच आणि रोनाल्डो हे जगप्रसिद्ध असे फुटबॉलपटू हे पूर्णपणे आपण पाहिलं तर ब्राझीलमधलेच आहेत. आता आपण सर्वप्रथम भारताचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताची राजधानी नवी दिल्ली हे तर आपण पाहिलेलं आहे की नाही. आता आपण बघणार आहोत भारताचं स्थान, विस्तार आणि सीमा की भारताचं नक्की स्थान कुठे आहे, त्याची अक्षवृत्त आणि रेखावृत्त किती आहेत त्याचा आपल्याला इथे थोडक्यात अभ्यास करायचा आहे. आता आपण मगाशी पाहिलं की भारताचं स्थान
पृथ्वीवर आपण कुठे अभ्यासलेलं आहे तर उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आपल्या भारताचं स्थान दिसतं की नाही. आणि आशिया खंडाचे आपण पाहिलं तर दक्षिण भागामध्ये भारत हा देश आपल्याला पसरलेला साधारणतः दिसून येत आहे. आता यासाठी बघा आपल्याला पान नंबर 10 उघडायचं आहे आणि आकृती क्रमांक 2.1 भारत हे आपल्याला आपल्यासमोर आपण उघडून ठेवायचं आहे. त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे तर भारत राजकीय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय तर भारतातील सर्व या ठिकाणी या नकाशामध्ये राज्यांची नावं वेगवेगळी राज्ये यामध्ये साधारणतः दाखवलेली आहेत. आता खरं पाहायला गेलं तर आपल्याला ह्या नकाशाचं निरीक्षण करून काही प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. या अगोदर आपण हे प्रकरण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण थोडक्यात अभ्यासलं होतं. तर आता आपण सविस्तर त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता आपल्यासमोर भारताचा नकाशा दिसतोय, आपण पुस्तकामध्ये सर्वजण पाहत आहात. मी सुरुवातीलाच मला म्हटलं की या ठिकाणी या पुस्तकामध्ये जवळजवळ 80% भाग हा नकाशे, आकृत्या आणि आलेखांचा आहे. आणि आपल्याला यामध्ये प्रत्येक नकाशा, आकृती, आलेखांचा निरीक्षण करून आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे आपल्याला बरंचसं यामध्ये काम करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण भारताचा स्थान तर आपण पाहिलेलं आहे, जगामध्ये स्थान कुठे आहे ते आपण अभ्यासले बरोबर की नाही. आता आपल्याला त्याचा विस्तार सीमा म्हणजे अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचा अभ्यास करायचा आहे. तर आपल्यासमोर आपल्याला दिसते बघा की इथे आपल्याला भारताच्या नकाशाचं निरीक्षण करू आपल्याला कळलं काही रिकाम्या गाळलेल्या जागा ज्या आहेत ते आपल्याला इथे शोधायच्या आहेत. ते की अक्षरवृत्त आणि रेखावृत्ती विस्तार किती आहे तर आपण थोडक्यात बघूया. आपण जेव्हा जगाच्या नकाशामध्ये अभ्यासलं की भारताचं स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त जेव्हा आपण वर्णन करतो त्यावेळी आपल्याला गोलार्धाचं वर्णन करणं अत्यंत आवश्यक असतं. आता आपण अक्षरवृत्त अभ्यासणार आहोत की भारताचं स्थान कोणत्या अक्षरवृत्तापासून किती अक्षरवृत्तापर्यंत पसरलेलं आपल्याला दिसून येते. आता भारताचं स्थान आपण पाहिलं बघा, शेवटचं टोक दिसतं आपल्याला की इथे 8 अंश दिसते बघा. भारताच्या इथे आपण पाहिलं तर बघा हे अक्षरवृत्त भारताला स्पर्श करून या ठिकाणून गेलेलं आहे. म्हणजे भारताचं अक्षरवृत्ती विस्तार आपण जर पाहिला तर 8/4 कला उत्तर ते साधारणतः आपण पाहिलं अक्षरवृत्त आपण इथपर्यंत गेलो तर बघा इथून साधारणतः इथं लक्षात येईल आपल्याला 37/6 उत्तर अक्षरवृत्त या दरम्यान आपल्याला साधारणतः अक्षरवृत्ती विस्तार आपल्याला साधारणतः दिसून येते. म्हणजे आपण या ठिकाणी जी रिकामी जागा लिहिणार आहोत ती अशा पद्धतीने येईल 8/4 उत्तर ते 37/6 उत्तर अक्षरवृत्त ही आपण या ठिकाणी रिकामी जागा लिहिणार आहोत. यानंतर आपल्याला बघायचं आहे रेखावृत्ती विस्तार. आता इथून तो इथपर्यंत याला आपण रेखावृत्त असं म्हणणार की भारताचं आपण पाहिलं रेखावृत्ती विस्तार किती आहे ते आपण इथे थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता रेखावृत्ताचा विचार केला आपण तर बघा आपल्या लक्षात येईल बघा इथून आपलं लक्ष येईल रेखावृत्त 68 अंश पूर्व इथून दिले बघा हे भारताला इथून स्पर्श करून जात आहे. आणि त्यानंतर आपण इथे पाहिलं तर 96 बघा आणि साधारणतः 97 अंशापर्यंत इथून भारताचे रेखावृत्त आपल्याला जाताना दिसते. म्हणजे रेखावृत्ती विस्तार आपण पाहिला तर बघा 68/7 कला म्हणजे आपण इथे रिकाम्या जागा लिहिणार आहोतच बघा 68/7 कला पूर्व ते साधारणतः आपण पाहिलं इथे लक्षात दिलं बघा 96 दिसते की नाही 97/25 कला पूर्व या दरम्यान आपण म्हणजे रेखावृत्त की नाही या दरम्यान आपण पाहिलं तर भारत साधारणतः पसरलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण जी इथे रिकामी जागा लिहिणार रेखावृत्ताची ती या पद्धतीने येणार बघा. लक्षात घ्या की या ठिकाणी आपण लिहिणार बघा 68/7 कला पूर्व ते साधारणतः आपण पाहिलं 97/25 पूर्व रेखावृत्त या दरम्यान साधारणतः भारत पसरलेला आपल्याला दिसून येतोय. आता या नकाशाचं जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल बघा. आता आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्त या ठिकाणी अभ्यासलं आहे. भारत किती अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताच्या दरम्यान पसरलं आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की नाही. आता यामध्ये अजून आपण पाहिलं तर बघा यामध्ये आपल्याला राज्य दाखवलेली आहे. तुम्ही जर सूची या ठिकाणी आपल्याला दिसते बघा की अनेक आंतरराष्ट्रीय सीमा दाखवलेल्या आहेत. राज्य, केंद्र आणि केंद्रशासित सीमा ज्या आहेत त्या दाखवल्या आहेत आणि देशाची राजधानी आणि काही संघराज्य क्षेत्र यामध्ये साधारणतः दाखवलेले आपल्याला दिसून येतात. तर आता आपण जर राज्यांचा विचार केला तर यामध्ये आपल्याला बघा किती घटक राज्य दिसतात तर साधारणतः यामध्ये 29 घटक राज्ये यामध्ये आपल्याला दाखवलेली आहेत की नाही. लक्षात येते 29 घटक राज्ये या नकाशामध्ये थोडक्यात दाखवलेली आहेत.
आता यामध्ये आणखी एक वर्णन केलं आहे ते म्हणजेच कोणतं, भारताचं शेवटचं टोक. आता आपण जर पाहिलं इथे बघा लक्षात घ्या, इंदिरा पॉईंट हे भारताचं शेवटचं टोक आपल्याला सांगता इथे दिसून येते की भारताची हद्द इथपर्यंत आपल्याला सांगता येईल. इंदिरा पॉईंट हे भारताचं शेवटचं टोक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भारताला आपण पाहिलं तर बघा पश्चिमेला अरबी समुद्र आहे. समुद्रकिनारे कोणकोणते लाभले आहेत तर पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला पाहिलं तर हिंदी महासागर दिसतोय आणि पूर्वेला आपण पाहिलं तर बंगालचा उपसागर. म्हणजे असे या आपण पाहिलं तर काय भारताच्या 3 ज्या सीमा आहेत त्या काय या महासागराने वेढल्या गेल्या आहेत काय, म्हणून आपण याला द्वीपकल्प असं सांगता म्हटलं जातं. आता आपल्याला या नकाशामध्ये आणखी काय शोधायचं आहे तर आपल्या शेजारील जे देश आहेत आणि सागर महासागर कोणते लाभले ते आपल्याला थोडक्यात अभ्यास आहे. म्हणजे पूर्व, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण इथे आपल्या एक तक्ता दिलेला आहे बघा या ठिकाणी. यामध्ये ते आपल्याला त्याची उत्तरं शोधायची आहेत की आपल्या पूर्वेला कोणकोणते देश आहेत, पश्चिमेला कोणते आहेत, त्याचा आपण इथे थोडक्यात अभ्यास करणार आहोत. बघा आपल्या नकाशाकडे लक्ष द्यायचं आहे. आता नकाशाचे योग्य निरीक्षण केलं आपण तर आपल्याला माहिती आहे की नकाशाची वरची दिशा ही नेहमी उत्तर असते. म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम हे आता आपल्या दिशा लक्षात आलं की नाही लक्षाला. त्यानंतर उपदिशाही माहिती असणं ते अत्यंत आवश्यक आहे. आग्नेय या ठिकाणी दिसतं ही आग्नेय, त्यानंतर वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य हे आपल्याला दिशा थोडक्यात सांगता येईल की नाही. मग आता आपण पाहिलं तर आपल्या सीमेला, भारताच्या सीमेला असणारे दुसरे शेजारील देश कोणकोणते आहेत त्याचा आपल्याला इथे अभ्यास थोडक्यात करायचा आहे. आता भारताचा आपण विचार केला तर सर्वप्रथम आपण पूर्वेचा विचार करूया. पूर्वेला कोणकोणते देश आहेत. आता ही पूर्व देश आहे. पूर्वेला आपण जर विचार केला तर बघा बांगलादेश आणि म्यानमार या 2 देशांचा समावेश आहे की भारताच्या या पूर्वेला शेजारी आपल्याला ही राष्ट्र आपल्याला थोडक्यात सांगता येतील. त्यानंतर आपण पाहिलं तर पश्चिमेला बघूया. पश्चिमेला आपण जर पाहिलं तर बघा लक्षात घ्या पाकिस्तान हा सांगता आपल्याला पश्चिम दिशेला दिसतो. म्हणजे तो एकंदरीत पाहिला तर उपदिशा पाहिली तर वायव्य दिशेला सांगतो तो येतो. म्हणजे पश्चिमेला आणि वायव्येला आपण पाहिलं तर पाकिस्तान हा देश आपल्याला शेजारी देश आपल्याला दिसून येतोय. दक्षिणेचा विचार केला तर बघा दक्षिणेला फक्त एक आपल्याला दिसते कोणता, श्रीलंका आपल्याला इथे सांगता दिसते. आणि दुसरा एक देश पाहिला आपण आता इंदिरा पॉईंटच्या बाजूलाच आहे म्हणून इंडोनेशिया आपल्याला एक देश सांगता येईल. हे 2 काय आपण पाहिलं दक्षिणेकडे शेजारी आपल्याला देश आपल्याला राष्ट्र सांगता येतील. आता बघूया आपण उत्तरेला कोणकोणते देश आहेत. आता उत्तरेचा आपण विचार केला तर बघा उत्तरेला आपल्याला दिसते या ठिकाणी अफगाणिस्तान हा भारताच्या उत्तर दिशेला सांगता आलेला आहे. त्यानंतर आणखी आपण पाहिलं तर चीन आहे, दिसते बघा चीन, नेपाळ आपल्याला दिसतोय, भूतान हे जे देश आहेत बरोबर की नाही हे भारताच्या उत्तर दिशेला सांगता आपल्याला दिसून येतात. म्हणजे ही सर्व जी झाली आपलं आता आपण जे पाहिलं ती जी लाल अक्षरामध्ये आपल्याला सर्व दिसतात ही जे आपण पाहिलं ती काय भारताच्या सर्व शेजारी राज्यांची आपल्याला नावं थोडक्यात सांगता येतील बरोबर आहे. आता आपल्याला यामध्ये तक्त्यामध्ये आपला अभ्यास करायचा ते म्हणजेच काय कोणते महासागर आपल्याला सांगता दिसून येतात. इथे आपलं बघायचं सागर आणि महासागर. आता मगाशी आपण अभ्यास केला की भारताला 3 सागरी किनारे लाभलेले आहेत. ते म्हणजेच एक पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्यानंतर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला आपण पाहिलं तर हिंदी महासागर आपल्याला सांगता दिसून येत आहे. तर आज आपण या ठिकाणी फक्त भारताचं स्थान, विस्तार, सीमा आपण या ठिकाणी अभ्यास आहे. शेजारील राज्य कोणती आहेत, शेजारी राष्ट्र कोणती आहेत त्याचा आपण इथे अभ्यास केला आणि भारतातील जे काही 29 घटक राज्य आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला घरी काय करायचं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी होमवर्क देतो की आज आपल्याला या भारताच्या नकाशामध्ये किती घटक राज्य आहेत ते सांगितले कोणते बरोबर की नाही ती कोणकोणती आहेत ते एका वहीमध्ये आपल्याला ती लिहून काढायची आहे आणि ते आपल्याला पाठांतर करायचे. भारतामध्ये असणारी जी राज्य आहेत बघा आजचा होमवर्कचा प्रश्न आहे की भारतामध्ये किती घटक राज्य आहेत आणि ती कोणती ते आपण सर्व पाठांतर करायची आहेत. आज आपण या ठिकाणी थांबतोय. आपण उद्याला ब्राझीलविषयी, ब्राझीलचं स्थान, ब्राझीलचा विस्तार आणि ब्राझीलच्या सीमा की नाही यांचा आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.